सिद्ध भैरवाय नमा. बघा उद्या काय आहे? दत्त जयंती. आता ही दत्त जयंती जी आहे ना, ही संपूर्ण भारतात साजरी केली जाते आणि बाहेर देशात साजरी केली जाते. ब्रह्म विष्णू महेश, सत्व रजतम आणि अनुसया. अनुसया म्हणजे जे विचार दुसऱ्याचे तिरस्कार करत नाहीत, दुसऱ्याबद्दल सहानुभूती बाळगतात, ते अनुसया. आपल्याबद्दल जरी दुसऱ्याने तिरस्कार केला तरी चालेल, पण आपण दुसऱ्याचा करायचा नाही, अशी ती अनुसया होती आणि पतिव्रत होती. आणि मग नारदाने काय केलं? पार्वती, लक्ष्मी आणि सावित्री, ब्रह्मदेवाची पत्नी, शंकराची पत्नी आणि विष्णूची पत्नी यांना जाऊन सांगितलं का ह्या जगामध्ये जी खरी सत्यवती पतिव्रता असेल तर अनुसया. आणि त्यावेळेला दुसऱ्याची स्तुती जर आपल्यापाशी केली ना तर आपल्याला त्याचा राग येतो, कारण आपल्याला कमीपणा वाटतो ना. आणि मग त्यांना कमीपणा वाटला आणि त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना सांगितलं का तुम्ही अनुसयाचं सत्व पाहायला जा. आणि मग ब्रह्म विष्णू महेश तिघे अनुसयाचं सत्व पाहायला गेले. आता अत्री ऋषी गंगा ती आंघोळीला गेली होती आणि ती घरात होती आणि तिच्यापाशी गेले आणि तिला सांगितलं आम्हाला भिक्षा वाढ. ती भिक्षा वाढायला आली. नाही म्हणे आम्हाला लग्न भिक्षा वाढ. बघा, जी पतिव्रता असती, ज्या वेळेला तिचं शरीर दुसऱ्या माणसानं पाहिलं जातं त्यावेळेला तिचं पतिव्रता पण जातं. आणि मग ती पतिव्रत होती, तिनं नवऱ्याचं नाव घेतलं आणि पाणी घेतलं आणि त्यांच्यावरची पडलं. ते एवढे मोठे ब्रह्म विष्णू महेश बारीक बाळ झाले. आणि मग बाळ झाल्यानंतर मग त्या तिघीजणी ज्या आल्या आणि त्यांनी काय सांगितलं, त्यांना सांगितलं तुमचे नवरे घेऊन जा. आणि त्यांना मग तेव्हा त्यांचा अभिमान गेला. आणि मग तिकडून कोण आला? अत्री ऋषी आला. आणि मग अत्रीनं काय केलं, त्यांच्यावर पाणी शिपाडलं आणि ते परत पूर्वज झाले. आणि मग असा हा दत्त. आणि मग पुढं काय होणार होता? यवन राज्य होणार होतं आणि लोक दुःखी होणार होते. आणि लोकांना सुखी करण्याकरता जे विचार केले जातात त्याचं नाव साबरी विद्या. आणि मग दत्ताने काय केलं? मच्छिंद्राला बोध केला. मच्छिंद्राने कानिपला केला. कानिपानं कोणाला केला? गैनीला केला. गैनीला निवृत्तीला केला. निवृत्तीनं ज्ञानदेवाला केला. ज्ञानदेवानी साऱ्या जगाला उपदेश केला. आणि एक पूर्वी काय होतं, एक गुरुना एकच शिष्य करायचा, पण ज्ञानदेवाने निवृत्तीकडून परवानगी घेतली आणि आजही बी एक गुरु असतो, तो अनेक शिष्य करतो. आणि आजही बी ही वारकरी संप्रदायाची स्थापना झाली आणि वारकरी संप्रदायाने सगळ्या जगाला ज्ञानाचा मार्ग दिला. पण आज आपण ते विचार घेत नाहीत. आणि मग दत्ताने किती गुरु केले? 24 गुरु केले. गुरु करणं म्हणजे काय? त्याच्याकडून चांगले विचार घेणं जीवनामध्ये. आणि मग दत्ताने कोणाला गुरु केलं? पृथ्वीला गुरु केलं. बघा, पृथ्वी जी आहे पृथ्वीवर आपण खणतो, खोदतो आणि विष्ठा करतो, तरी पृथ्वी कशी असती? शांत असती. आज आपल्या जीवनात शांती राहिली नाही. पृथ्वीनं कोणाला गुरु केलं? चंद्राला दत्तानं कोणाला? चंद्राला गुरु केलं. चंद्र पौर्णिमेपर्यंत कमी कमी होत जातो, नंतर वाढत जातो. तो मोठा झाला तरी दुःखी होत नाही आणि लहान झाला तरी लहान झाला तरी दुःखी होत नाही, मोठा झाला तरी अभिमान येत नाही, शीतलता. त्यांनी एक अविवाहित मुलीला गुरु केलं. तिच्या घरी पाहुणे आले होते आणि मग तिला त्यांना
कांडायचं होतं आणि बांगड्या तिनं काढून ठेवल्या. संघर्ष आला का कलह होतो, म्हणून संघर्षापासून दूर राहावा. त्याने काय केलं, माशाला गुरु केलं. मासा काय करतो, खाण्याकरता तो गळ घेतो आणि त्या गळाला अटकतो. म्हणजे जिभीचे चोचले पुरे करण्याकरता माणूस बर्बाद होतो. त्याने काय केलं, कपोत पक्षी काय होता, त्याचे पिल्लं होते आणि ते जाळ्यात अटकले होते. आणि मग आता त्या ज्या जाळ्यापाशी गेल्यानंतर आणि ते अटकले. आज आपण माझं आमकं, माझे मुलं, माझा संसार आणि ह्या मोहमायामध्ये अटकून जातो. हरणीच्या बिंबीमध्ये काय होतं, कस्तुरी मृग होतं आणि ते श्वासाकरता धावतं आणि धावून संपून जातं. तसं देव कुठे, आपल्या हृदयात आहे. देव आपल्या हृदयात आहे आणि आपण काय करतो, देव पाहतो. देव आपल्या हृदयात आहे, देव आईबापात आहे, देव चंद्र सूर्य अग्नी हवा पाणी याच्यात आहे. आणि आपण आजपर्यंत अनेक कुठंतरी शेंदूर माखोनी या धोंडा, पाया पडती पोडी रांडा, तुकाराम महाराज सांगितलं. आणि आपण इकडं तिकडं देव बसतो. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाची. देव आपल्या हृदयात आहे आणि ते शिकायला मिळलं. आणि असे दत्ताने किती 24 याच्यापासून मार्गदर्शन केलं. गुरु करणं म्हणजे काय, चांगले विचार घेणं आणि वाईट विचार सोडून देणं. आज प्रत्येक क्षेत्रात गुरु झालेले आहेत, हे करू नको ते करू. म्हणून आजची ही दत्त जयंती आहे. अनुसयाचं काय आहे, समानता, अंगी गर्व नसणे हा गुण घ्यायचा आहे. दत्ता कोण, तुम्ही जीवनात मरेपर्यंत माणूस विद्यार्थी असतो, शिकत राहा. आणि याच्यामध्ये काय आहे, बालपण, तरुणपण, म्हातारपण, गरिबी, श्रीमंती, गरीब श्रीमंत, असे अनेक जे 3 प्रकार आहेत जीवनामध्ये. आणि म्हणून आज आपण दत्त जयंती उद्या साजरी होणार आहे. दत्ताचे अनुसयाचे विचार, दत्ताचे विचार आपल्या जीवनात जर घेतलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि नवनाथांना त्यांनी केलं. नवनाथाने काय केलं, तप केलं म्हणजे झिजले, ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि निस्वार्थ वृत्ती. त्यांच्यापाशी कोणताही स्वार्थ नव्हता, निस्वार्थपणा, ब्रह्मचर्यपणा. आणि त्यांनी काय केलं, समाजाला चांगले विचार दिले. त्याचं नाव साध्वी विद्या. आरोग्य सांभाळा. तुम्हाला जर आरोग्य सांभाळायचं असेल तर ब्रह्मचर्य पालन करा, आरोग्य सांभाळा, तप करा आणि दैवी विचार करा. त्यागवृत्ती होती नवनाथांपाशी आणि ती वृत्ती आपण जीवनात घ्यायची. आणि हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.